उत्तर प्रदेशमध्ये बोगस डॉक्टरांकडून हजारो शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। मिशनरी रुग्णालयामध्ये 7 रुग्णांच्या मृत्यूनंतर ही बाब समोर आली आहे। बोगस डॉक्टर नरेंद्रवर फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल आहे। उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं अटक केलेला बनावट हृदयरोग तज्ञ नरेंद्र यादव उर्फ नरेंद्र जॉन कॅम्प यानं 2020 ते 24 या कालावधीत नोकरी करता 3 वेळा बायोडेटा पाठवला होता। त्यामध्ये त्यानं हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला, अशी माहिती मध्य प्रदेशमधील नोकरी देणाऱ्या एका सल्लागार संस्थेच्या संचालकांना सांगितलंय। मध्य प्रदेशातील दमोह इथल्या मिशनरी रुग्णालयात 7 रुग्णांच्या मृत्यूनंतर नरेंद्र यादवची फसवणूक आणि अन्य गंभीर आरोपांवरून चौकशी सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत 18,740 रुग्णांवर कोरोनरी एंजियोग्राफी आणि 14,236 रुग्णांवर एंजियोप्लास्टी करण्यात आलेली आहे, असा दावा नरेंद्रचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।